श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पैसा कुणाला नको आहे? अगदी माझ्यापासून तुम्हा सर्वांपर्यंत प्रत्येकाला पैसा हवा आहे. कारण पैशाशिवाय पानही हलत नाही, पैशाशिवाय एकही गोष्ट घडत नाही. आपण भरपूर म्हणतो की नाही, पैसा महत्त्वाचा नाही, नातीगोती महत्त्वाची आहे, माणूस महत्त्वाचा आहे. हो, हे बोलण्यापुरतं ठीक आहे, बोलण्यापुरतं मर्यादित आहे. पण पैसा असेल तरच आपली कामं होतात, हेही तितकंच खरं आहे. पैसा जर नसेल तर आपल्याला अन्नधान्य, आपल्या ज्या काही नैसर्गिक किंवा ज्या काही आवश्यक गरजा आहेत, प्राथमिक गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, या सुद्धा आपण पूर्ण करू शकत नाही. त्या गरजांसाठीही पैसा हवा असतो. आणि या पैशासाठीच, हा पैसा कमवण्यासाठी, हा पैसा टिकवण्यासाठी आपण रात्रीचा दिवस करत असतो. आपल्या घरातील लहान मुलांपासून वृद्ध आजी आजोबांपर्यंत प्रत्येक जण झटत असतो, प्रत्येक जण काम करत असतो. काही काही लोक तर रात्रीचा दिवस करतात, अगदी दिवसभरही काम करतात, संध्याकाळी सुद्धा काहीतरी बिझनेस, छोटा मोठा उद्योग व्यवसाय चालवतात आणि त्यातून त्यांचा घर परपंच, त्यांच्या मुलांचे शिक्षण, घरदार, जे काही त्यांची स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावलं टाकतात. पहा, तुम्हीही सर्वजण हे करता, मलाही मान्य आहे, मीही करते. घरातील माझे सर्व काही जे गुन्हे आहे, प्रत्येक जण कष्ट करतो, प्रत्येक जण मेहनत करतो. कोणीच आयतं बसून खात नाही, कुणालाच आयतं बसून मिळत नाही. सांगण्याचं तात्पर्य असं, उपाय, सेवा आणि जे काही तोडगे असतात ते आपण यासाठीच करतो की आपण जे काही कामधंदा करतो किंवा आपण जो काही उद्योग व्यवसाय करतो, त्या उद्योग व्यवसायाला, त्या आपल्या कर्माला, आपल्या नशिबाची साथ भेटावी. त्याचप्रमाणे आपल्या नशिबाला जर आपल्या भाग्याची, आपल्या ग्रहांची जर साथ भेटली, आपण जे काही उपाय करतो त्यातून जे काही भक्तीची साथ जर आपल्याला भेटली, तर निश्चित आपला जो रस्ता आहे, आपल्या रस्त्यातील ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहे, त्या दूर होतात. दूर नाहीच झाल्या तरीही त्यांचं जे प्रमाण आहे किंवा त्यांची जी तीव्रता आहे, ती तीव्रता आपल्यापर्यंत पोचत 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 खूप वेळ लागतो आणि तोपर्यंत आपण त्यातून सहजपणे बाहेर निघालेलं असतो. अधिक वेळ न घेता उपाय काय आहे ते सांगत आहे. पहा, उपाय असा आहे की आपण रात्रीचा दिवस करतो, खूप मेहनत करतो, घरात पैसाही बक्कळ येतो, भरपूर पैसा येतो, पण तो पैसा टिकत नाही. जितक्या स्पीडने पैसा येतो ना, तितक्या स्पीडने बाहेर पडतो आणि आपल्याला समजतही नाही. आपण म्हणतो, अरे कालच तर माझा पगार झाला, कालच तर मला एवढे एवढे माझ्या ह्या व्यवसायात भेटले, एवढे एवढे त्या उद्योगामध्ये भेटले, पण पैसा घरात आला आणि तो गेला कुठं हे आपल्याला माहिती असतं की आपले भरपूर हे असतात. आपण उद्योग व्यवसायासाठी किंवा घरासाठी, गाडीसाठी, बंगल्यासाठी किंवा जमिनीसाठी काहीतरी कर्ज घेतलेलं असतं. त्या कर्जाचे हप्ते असतात, हप्ते असतात, ते हप्ते जातात. त्याचप्रमाणे घरातील किराणा असेल, मुलांचं शिक्षण असेल, आईवडिलांचं जे काही मेडिकल असेल, गोळ्या औषधं असतील किंवा दवाखाना वगैरे असेल किंवा आपलं काही असेल, एखादी वस्तू घेतली असेल, मोबाईल, काही असो, त्याचा EMI वगैरे कट होऊन जातो. आणि शेवटी जो आपल्या हातामध्ये राहतो तो 1000-2000 रुपये, ते पण आपल्या प्रवासाचे, आपल्या गाडी खर्चाचे, आपल्या पेट्रोलचे किंवा इमर्जन्सीचे तेवढेच पैसे शिल्लक राहतात. त्यावेळेस आपण डोक्याला हात लावतो, बाबा मी एवढी मेहनत करतो पण हा पैसा टिकत का नाही, हा पैसा माझ्याकडे राहत का नाही, माझी लक्ष्मी स्थिर का नाही. बहुतेक वेळा तर असं होतं की घरात पैसा येणंच बंद होतं, घरातील पैसाच कोणीतरी बांधला आहे की काय, असं होतं. म्हणजे लक्ष्मी येण्याची जी काही दारं होती ती दारं बंद होतात. आता तुम्ही म्हणाल, ताई असं कसं? पहा, बहुतेक लोक खूप छान नोकरीला असतात, त्यांचा खूप छान धंदा चालू असतो, पण अचानकपणे इतकी छान नोकरी त्यांना काही कारणास्तव सोडावी लागते किंवा त्यांचं प्रमोशन होत नाही, इन्क्रीमेंट होत नाही, त्यामुळे ते नोकरी सोडतात. एखाद्याचा उद्योग व्यवसाय असतो, तो खूप सुंदर, खूप जोराने चालू असतो, जोमात चालू असतो, पण अचानकपणे काहीतरी असं घडतं की त्याचा उद्योग व्यवसाय सुद्धा डबघाईला जातो. अगदी त्या उद्योग व्यवसायाचे किंवा जे काही वास्तू घेतलेले आहेत तिचे हप्ते जाणंही पॉसिबल नसतं. एक वेळ तर अशी येते की असं वाटतं की बाबा आता हे जे काही चालू केलेलं आहे ते बंद करावं, ते विकावं आणि जे काही कर्ज आहे ते कर्ज फेडावं. म्हणजे इथपर्यंत वेळ येते. काही काही लोक तर डिप्रेशनमध्ये जातात. त्याचप्रमाणे काही लोकांनी त्यांचं जीवनसुद्धा ह्या टेन्शनने संपवलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपल्याला असलं काहीच करायचं नाही, आपल्याला फक्त सेवा करायची आहे. आपला जो काही कामधंदा आहे तो अजून स्पीडने करायचा आहे. निश्चित आपल्याला यश देण्यासाठी आपली स्वामी बसलेलीच आहे. फक्त मनामध्ये संयम ठेवा, विश्वास ठेवा
की माझी वेळ आली की स्वामी मला भरभरून देणार आहे आणि माझी स्वामी ज्या वेळेस देईल त्यावेळेस माझी फाटकी झोळीसुद्धा कमी पडेल. एवढा फक्त विश्वास जर तुमच्या मनामध्ये असेल तर निश्चित तुमचं सर्व काही छानच होणार आहे. फक्त तुमची योग्य वेळ येणं गरजेचं आहे. चला तर अधिक वेळ न घेता लक्ष्मी स्थिर कशी राहील यासाठी उपाय करूया. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. त्याचप्रमाणे आपलं फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा सेम अकाउंट आहे, सोनल सचिनची जोडी नावाची. तेथेही आयडी आहे, तुम्ही तेथे जाऊनही भरभरून असा सपोर्ट करू शकता. तर पहा, आपल्याला आपली लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये कंटिन्यू लक्ष्मीची आवक यावी, आवक वाढावी किंवा कंटिन्यू लक्ष्मी हसत खेळत राहावी यासाठी काय उपाय करायचा, तर यासाठी एकदम साधा सोपा आणि सरळ असा उपाय लक्ष्मी प्राप्तीचा मी तुम्हाला सांगणार आहे. प्रथम सांगते उपाय कधी करायचा. तर हा जो उपाय आहे निश्चित लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे, म्हणून तुम्ही हा उपाय रविवार म्हणा, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार किंवा पौर्णिमेला जरी केला तरीही चालेल, काही हरकत नाही. कोणत्याही दिवशी जरी सुरू केला तरी चालेल. कोणत्याही दिवशी म्हणजे लक्ष्मी मातेचे दिवस आहे त्या दिवशी, कोणत्याही दिवशी. आता जर पौष महिना चालू आहे, पौष महिन्यामध्ये जरी तुम्ही उपाय कोणत्याही दिवशी, मग सोमवारी करा, बुधवारी करा तरीही चालेल, काही हरकत नाही. शनिवारी जरी अगदी केला तरीही काही हरकत नाही, कारण पूर्ण पौष महिना हा माता लक्ष्मीचाच आहे. म्हणून आपण पौष महिन्यात कोणत्याही दिवशी म्हणलं तरी सुरुवात करू शकतो. साहित्य काय लागणार आहे आता ते सांगते. तुम्हाला लागणार आहे एक तमालपत्र. पहा, ह्या तमालपत्राला काही ठिकाणी तेजपत्ता असंही म्हणतात, काही ठिकाणी तमालपत्र असं सुद्धा म्हटलं जातं. तर आमच्याकडे याला तमालपत्र म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट्समध्ये निश्चित सांगा. तर हा जो तेजपत्ता आहे किंवा हे जे तमालपत्र आहे हे लागणार आहे. आता हे पहा, पूर्ण शेंडाई आहे, इकडे दांडाई आहे आणि कुठेही तुटलेलं, फुटलेलं किंवा किडेने खाल्लेलं असं हे तमालपत्र नाही. तर असंच एक तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर लागणार आहे एक शाबीत लवंग. शाबीत म्हणजे काय हे पहा, आता इकडनं दिसेल का? हो दिसते. तर ही जी लवंग आहे ह्या लवंगेला पुढे फूल आहे, हे पहा इथे फूल आहे, इथे फुलही आहे, वरती बोंडही आहे आणि सरळ आहे, कुठे तुटलेली वगैरे नाही. तर अशी पूर्ण लवंग घ्यायची. या लवंगेला म्हणतात शाबीत लवंग. तर एक लवंग, एक तेजपत्ता लागणार आहे आणि कोणत्याही रंगाचा, काळा रंग सोडून कोणत्याही रंगाचा एक पेन घ्यायचा आहे. मी निळा घेतलेला आहे, तुमच्याकडे जो कोणता असेल, लाल घ्या, हिरवा घ्या, नारंगी घ्या, फक्त काळा रंग घ्यायचा नाही, एवढंच लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे तीनच साहित्य लागणार आहे. तर हे साहित्य घ्यायचं. आता काय करायचं, आता जो हा तेजपत्ता आहे या तेजपत्त्यावरती तुम्हाला जी अमाऊंट लिहायची आहे, तुम्हाला ज्या अमाऊंटची गरज आहे, किंवा पहा बहुतेक वेळा असं होतं की आपण एखाद्या आपल्या मित्राला म्हणा किंवा रिलेटिव्हला आपण पैसे दिलेले असतात आणि त्याला खूप गरज असते, तो फार हातापाया पडतो की बाबा रे मला खूप गरज आहे, दे, मी तुझे थोडे थोडे करून का होईने रिटर्न देईल. पण आता त्याचे सगळे चांगले दिवस आलेले आहेत, तो आपले पैसे देऊही शकतो, पण आपणच आपले पैसे भिकाऱ्यासारखं त्याच्याकडे मागतो आणि तो तोंड वर करून बोलतो, काय रे तुला एवढीच घाई आहे का, असं कुठं असतं का, तसं तो आपलेच पैसे असून आपल्यालाच उलटं वगैरे बोलतो. तर त्यावेळेस त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. पहा, कोणीही असो, पैसा हा कुणाला सुटत नाही, अगदी कोणीही असो पैसा सुटत नाही, भले मग तो आपला असो किंवा त्या व्यक्तीचा असो. आपण आपला पैसा सुद्धा एखाद्या व्यक्तीकडे मागितला तरी पण त्याला तो रिटर्न करायला जड जातो. म्हणून एकतर देताना विचार करत चला, गरज खूप आहे, तो देणारा आहे का हे सगळं पाहून विचार करत चला. आणि दिलेला पैसा हा तो व्यक्ती रिटर्न देण्याची जर त्याची कुवत असेल तरच पैसा द्या, कारण पैशाने नाती तुटतात हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळं व्यवहाराशी क्लिअर राहिलेलं बरं. असं पूर्वीचे लोक अशी म्हणायची, पहा, भलेही एका ताटात जेवा पण व्यवहाराच्या बाबतीत क्लिअर राहा. कधीही व्यवहार म्हणजे हे करू नका. व्यवहारात जिथल्या तिथे 1 रुपया असो, कुणाचाही रुपया असो, तो रुपया तसा त्याला रिटर्न करा. बाबा रे हा तू काल दिलेला रुपया, तो म्हणेल की नको बाबा राहू दे, रुपयाचं काय नाही, आपण एका ताटात जेऊ पण तुझा रुपया तुला लखलाप. म्हणजे कसं असतं की कोणीही आपल्याकडे बोट करत नाही. तर पहा, समजा तुमचे उधारीचे पैसे आहेत ते तुम्हाला रिटर्न भेटत नाही, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. किंवा तुम्हाला कर्जाची गरज आहे, तुम्हाला कर्ज हवं आहे आणि ते कर्जच मिळत नाही, तुम्हाला एक फिक्स अमाऊंट हवी आहे किंवा एखाद्या व्यक्तीकडे तुमची फिक्स अमाऊंट आहे तर ती तुम्हाला त्याच्याकडनं परत काढायची आहे. तर जी कोणती अमाऊंट असेल तर ती अमाऊंट तुम्हाला इथं लिहायची आहे. आता समजा मला फक्त 10,000ची गरज आहे, तर मी इथं काय लिहिणार,
10,000. मग तुम्ही अक्षरामध्ये लिहा किंवा अंकामध्ये जरी लिहिलं तरीही चालेल, काही हरकत नाही. पहा मग इथं लिहायचं 10,000. आता समजा एखाद्याला 1,00,000ची गरज आहे तर तो इथं काय लिहिणार 1,00,000. पहा मी आता आकडा लिहिला आहे, शक्यतो उलटा दिसेल तुम्हाला. तर अशा पद्धतीने तुम्हाला यावरती लिहायचं आहे. आणि हा आकडा लिहिल्याच्या नंतरनं, ही अमाऊंट लिहिल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, हा जो तेजपत्ता आहे हा तेजपत्ता फोल्ड करायचा आहे. कसा करायचा, हा जो शेंडा आहे हा शेंडा इथे दाबायचा, त्याच्यानंतर ना इकडचा टोक फक्त 2दाच फोल्ड करायचं, एकदा इकडनं आणि एकदा इकडनं. आता हे फोल्ड झालं ना की त्याला तुम्ही जी लवंग घेतलेली आहे ही लवंग इकडच्या दांड्याच्या बाजूने इकडनं अशी खोचायची, व्यवस्थित पकडून खोचा हा, नाही तर लवंग तुटते. कारण तेजपत्ता कडक असतो म्हणून व्यवस्थित खोचताना हे पहा या पद्धतीने तुम्हाला लवंग खोचायचे आहे. इकडनं यासाठी खोचायची का तर ते फोल्ड नाही होणार, म्हणजे सॉरी ओपन नाही होणार यासाठी. हे पहा अशा पद्धतीने. आता हे लवंगेचं बोंड ह्या साईडने आहे, ह्या साईडने काय करायचं आहे तुम्हाला, या साईडने येथे ती व्यक्ती, जी कोणती व्यक्ती आहे, पहा जी कोणती व्यक्ती आहे, निश्चित तुम्हाला माहिती आहे की त्या व्यक्तीकडे तुमचे पैसे आहेत किंवा ती जी कोणती व्यक्ती आहे ती व्यक्ती फक्त तुम्हाला इमॅजिन करायचं आहे, किंवा तुम्हाला बँकेतून लोन हवं आहे राईट ना, तर फक्त इमॅजिन करायचं की ती जी कोणती बँक आहे ती फक्त डोक्यामध्ये ठेवायचं की माझे ह्या व्यक्तीकडनं पैसे येणं आहे किंवा मला ह्या बँकेतनं लोन काढायचं आहे किंवा काही तुमची जी काही अमाऊंट असेल ती. तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं, ह्या दांड्याच्या खाली एक अंक सांगते, हा अंक लिहायचा आहे. अंक व्यवस्थित ऐका, 7209 7209 7209 हा अंक तुम्हाला इथे खाली लिहायचा आहे. आता मी तुम्हाला लिहूनही दाखवते, तुम्ही इंग्लिशमध्ये लिहा किंवा मराठीमध्ये लिहा तरीही चालेल, काही हरकत नाही. तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये लिहिलं तरी हे पहा या पद्धतीने तुम्हाला खाली अंक लिहून घ्यायचा आहे. निश्चित दिसत असेल, शक्यतो उलटं दिसेल कारण फ्रंट कॅमेरा आहे. 7209 या पद्धतीने तुम्हाला अंक लिहून घ्यायचा आहे. आता हा अंक का लिहायचा, आता 72च का 7 का लिहायचा, तर 7 हा जो अंक आहे हा 7 अंक शुक्र ग्रहाशी समर्पित आहे, शुक्र ग्रहाला समर्पित आहे. 7 या अंकामुळे आपला शुक्र ग्रह मजबूत होतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे ज्याचा शुक्र ग्रह मजबूत असतो त्याच्या आयुष्यामध्ये कधीही पैशाची कमी भासत नाही, त्याला कधीही पैशाची कमतरता भासत नाही, त्याच्या आयुष्यात नेहमीच लक्ष्मी माता ही खेळती राहते. म्हणून 7 अंक लिहायचा. 2 हा ग्रह जो आहे तो गुरुग्रहाशी निगडीत आहे आणि ज्याचा गुरुग्रह मजबूत त्याच्या जीवनामध्ये लक्ष्मी माता कधीच त्याच्यावरती नाराज होत नाही, त्याच्या जीवनावरती सुद्धा लक्ष्मी माता नेहमीच प्रसन्न असते. त्यानंतर ना 0 अंक म्हणजे शनी ग्रहाशी निगडीत आहे आणि आपल्याला माहिती आहे आपल्यावरती कोणतंही संकट आलं तर आपण म्हणतो बाबा रे माझी शनी काय माझ्या मागं हात धुवून लागलाय, कारण शनीची 7.5 माझ्या मागं चालू झाली असं आपण म्हणतो. तर आपण याच्यावरती 0 हा अंक यासाठी लिहिला का तर आपला जो शनिग्रह आहे तो सुद्धा कुठेही हलवू नये, तो सुद्धा मजबूत व्हावा म्हणून आपण 0 अंक लिहिलाय. आणि त्यानंतर ना 9 अंक, तर 9 अंक आपल्याला माहिती आहे 9 अंक हा 9 ग्रहांशी निगडित आहे, 9 ग्रहांशी संबंधित आहे म्हणून 9 अंक. आता पहा 7 अधिक 2 बरोबर 9 झालं, बरोबर की नाही, म्हणजे 9चा अंक. आणि 0 अधिक 9 9चा अंक. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आपले 9ही ग्रह स्ट्रॉंग राहावेत, 9ही ग्रहांची आपल्याला साथ मिळावी यासाठी 9 हा अंक लास्टला लिहायचा. अशा पद्धतीने 7209 7209 हा अंक यावरती लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर हे जे आहे ही जी घडी तुम्ही तयार केलेली आहे ही तुमच्या उजव्या हातावरती ठेवायची, मूठ बंद करायची आणि असं इमॅजिन करायचं की तुमची ती अमाऊंट जी आहे ती तुम्हाला भेटलेली आहे आणि तुम्ही खूप खुश आहात. पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची, ह्या पत्त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन हा पत्ता काय करायचा आहे तुम्हाला अभिमंत्रित करायचा आहे. आता पहा मला समजा 10,000ची गरज आहे तर मी काय म्हणणार आहे, मला जेवढी माझी 10,000ची गरज होती ती माझी पूर्ण झालेली आहे आणि खरंच ब्रह्मांड मी खूप खुश आहे, थँक्यू ब्रह्मांड, थँक्यू ब्रह्मांड, थँक्यू ब्रह्मांड. किंवा माझी 10,000ची गरज पूर्ण झालेली आहे, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. अशा पद्धतीने तुम्हाला 11 वेळा या तेजपत्त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची आहे. आता आपल्याला लवंग का घेतली हाही प्रश्न येईल, तेजपत्ता का घेतला, तर लवंग आणि तेजपत्ता हा कोणत्याही गोष्टीला अट्रॅक्ट करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, इच्छापूर्तीसाठी हे दोनही ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत म्हणून आपण तेजपत्ता आणि लवंग घेतलेली आहे. आणि आपली धनप्राप्तीची इच्छा या तेजपत्त्याने आणि या लवंगेने पूर्ण होती का नाही ते निश्चित तुम्ही स्वतः अनुभवा.
आता याला पॉझिटिव्ह अफर्मेशन दिल्याच्या नंतर हा जो तेजपत्ता आहे हा तुम्हाला उशाखाली घेऊन झोपायचा आहे. आता तुम्ही उशी नाही वापरत तर तुम्ही जे कोणती अंथरूण करता गादी असते तुमच्या फक्त डोक्याच्या खाली हा तेजपत्ता येईल एवढीच काळजी घ्यायची. डोक्याखाली घेऊन झोपायचं. सकाळी उठलात की स्नान करायचं. स्नान झालं की त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, जे धूप जाळायचं भांडं आहे किंवा जे कोणतं लोखंडी भांडं असेल ज्यामध्ये तुम्ही कापूर वगैरे जाळता तर ते भांडं घ्यायचं. त्यामध्ये भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर जो कोणता तुमच्याकडे कापूर आहे तो कापूर, तर त्याची एक वडी घ्यायची कापराची, ती प्रज्वलित करायची आणि त्यामध्ये तुम्हाला हा जो तेजपत्ता आहे तो जाळायचा आहे. आता रोज तुम्हाला सेम हीच प्रोसेस करायची आहे. आता समजा तुम्ही समजा तुम्ही रविवारी सुरुवात केली तर रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार असं तुम्हाला 16 दिवस सलग करायचं आहे. आता 16 दिवसामध्ये तुम्हाला पिरियड आली, सुतक आलं किंवा विटळ आलं तर काय करायचं, तर तुम्ही ही जी सेवा आहे ही इतर कुणाकडनं, आता महिला करताय, महिलांना पिरियड्स आली तर त्यांच्या मिस्टरांकडनं, त्यांच्या मुलांकडनंही तुम्ही ही सेवा करून घेऊ शकता. किंवा त्या व्यक्तीचा विश्वास नाही आहे तर काही हरकत नाही, तेवढे दिवस स्किप करा आणि पुढे तेवढे दिवस ॲड करून जरी तुम्ही ही सेवा कंटिन्यू ठेवली तरीही चालेल. तुम्हाला पिरियड किंवा सुतक किंवा विटाळ असताना तुम्ही हा उपाय स्टार्ट करू शकत नाही, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण लक्ष्मी प्राप्तीचा हा उपाय आहे आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी उपाय करत आहोत, म्हणून पिरियड सुतक विटाळामध्ये तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. तर सेम 16 दिवस हीच प्रोसेस करायची. तेजपत्ता घ्यायचा, तेजपत्त्यावरती ती अमाऊंट टाकायची, नेहमी तीच अमाऊंट टाकायची, नाही तर तुमची रोज अमाऊंट बदलत जाईल. एका वेळेस एकाच अमाऊंटसाठी तुम्हाला हा उपाय करता येईल. नाही तर 10 जणांकडे तुमची उधारी आहे, 10 जणांना तुम्ही पैसे दिलेले आहेत आणि 10 जण तुम्हाला पैसे देत नाही, मग तुम्ही प्रत्येक रोज वेगवेगळ्या व्यक्तीचं केलं नाही, असं करायचं नाही. तर एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी किंवा एकाच अमाऊंटसाठी उपाय करायचा आहे. ती अमाऊंट तुम्हाला परत भेटली की त्यानंतर तुम्ही दुसऱ्या अमाऊंटसाठी जरी उपाय केला तरीही चालतं. 16 दिवस 16 तमालपत्र 16 लवंगा तुम्हाला लागणार आहे आणि 16 दिवस तुम्हाला असंच पॉझिटिव्ह अफर्मेशन ह्या तेजपत्त्याला द्यायची. सेम या पद्धतीने घडी करायची. रात्रभर उशाशी घेऊन झोपायचं, सकाळी उठलात की जाळून टाकायचं. आता उपाय करायचा कधी, दिवस सांगितला पण टाईम नाही सांगितला, बरोबर ना. तर हा जो उपाय आहे हा तुम्हाला झोपण्यापूर्वी करायचा आहे. तुमचं जेवण झालं, तुमचा व्यायाम झाला, सगळं झालं, अंथरुणावरती झोपण्यापूर्वी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. एकदा हा उपाय केला की हे उशीखाली घ्यायचं आणि डायरेक्ट झोपून घ्यायचं, अंथरुणावरून बाजूला कुठे जायचं नाही. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय 16 दिवस करायचा. निश्चित काही लोकांना काही तासांमध्ये सुद्धा अनुभूती येईल आणि काही लोकांना 1 दिवस लागेल, 2 लागेल, 3 लागेल, काहींना अगदी 16व्या दिवशी सुद्धा अनुभूती येईल. ज्यावेळेस तुम्हाला अनुभूती येईल, समजा एखाद्याचं 3 तासामध्येच अनुभूती आली तर तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायची गरज नाही. जोपर्यंत तुम्हाला अनुभूती येत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करत राहा. निश्चित तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. निश्चित पहा, सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल तर ही काही शंका असेल तर कमेंट्समध्ये निश्चित सांगा. जर शंकेचं उत्तर देण्याजोगं असेल तर निश्चित तुमच्या कमेंटचं उत्तर दिलं जाईल. तर सगळं काही माहिती तुम्हाला रिसर सगळं सांगितलेलं आहे, सर्व समजलं असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.